जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना त्या संबंधित त्यासोबतच आणखीन काही योजना राबवल्या जातात, जे भारतातील निराधार व्यक्ती आहेत किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यासोबतच निराधार स्त्रिया आहेत, घटस्फोटी स्त्रिया आहेत, त्यासोबतच सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना जी पेन्शन दिली जाते दरमहा ₹1500. तर अशा घटकांसाठी आता त्यांचं दर महिना 5 तारखेच्या आतमध्ये डी-बी-टीद्वारे रक्कम मानधन म्हणा ते त्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाते किंवा जमा केली जाते. तर त्याचं स्टेटस नेमकं जमा झालं आहे किंवा नाही तुमचं लाभार्थी म्हणजे तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत की नाही ₹1500 कसं चेक करायचं अगदी 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईट आहे sas.maha-it.org या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता काही लॉग इनचं वगैरे पेज आहे. इथं तर तुम्हाला तिथं क्लिक करायचं नाही, खाली लाभार्थी स्थिती आहे तिच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. लाभार्थी स्थितीवरती क्लिक केल्यानंतर आता आपण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही हे अगदी 2 मिनिटात स्टेटस चेक करू शकणार आहात मोबाईलवरून. तर त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. त्यासाठी ऑनलाईन होणं तुमचं दिव्यांगत्व खातं हे ऑनलाईन होणं गरजेचं आहे. त्यामुळं इथं बघू शकता तुम्ही बेनिफिशरी स्टेटसमध्ये जर तुम्हाला तुमचा दिव्यांग क्रमांक माहीत नसेल योजनेसाठी जे ₹1500 घेतात त्यासाठी जो क्रमांक असतो प्रत्येक लाभार्थ्याला तो माहीत नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करून मोबाईल नंबरच्या सहाय्याने किंवा आधार नंबरच्या सहाय्याने तुम्ही इथं एंटर करून कॅप्चा भरून गेट मोबाईल OTPद्वारे तुम्ही मिळवू शकता. पण आता आपल्याकडे आहे त्याच्यामुळं डायरेक्टली आपण इथं बघू शकता आधार नंबर टाकून व्यवस्थितरित्या कॅप्चा भरायचा आहे आणि गेट OTP मोबाईल OTP याच्यावरती क्लिक करणार आहोत. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्या मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे आणि असं मेसेजसुद्धा स्क्रीनवरती दिसेल. तुम्हाला ओके करायचं आहे आणि खाली OTP तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. एंटर OTP या ऑप्शनवरती भरून घ्यायचं आहे तुम्हाला. भरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता OTP आलेला आहे रजिस्टर मोबाईल नंबरवर जे आधारला लिंक आहे 509283 हा OTP आहे. इथं भरून घ्यायचं आहे तुम्हाला. OTP भरल्यानंतर सोपी पद्धत आहे. घर बसल्या मोबाईलवरून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकणार आहात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा. तर OTP भरल्यानंतर तुम्ही बघू शकता गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची बेनिफिशरी डिटेल्स तुमच्या समोर येणार आहे. तुम्ही फॉर्म भरलेलं कुणाचं नाव आहे, आधार नंबर, त्यासोबतच मोबाईल नंबर कुठला गेलेला आहे, गाव, जिल्हा, तालुका सर्व इथं इन्फॉर्मेशन बेसिक देणार आहे. कुठल्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म केलेला होता, पात्र झालेला आहात. संजय गांधी निराधार योजनेसाठी मी पात्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे आणि त्यासोबतच पेमेंट मोडसुद्धा. आणि इथं जर तुम्हाला आता स्टेटस बघायचं पेमेंट जमा झाले किंवा नाही, आता आपल्याला चालू महिन्याचं बघायचं आहे तर 2025-26 इथं फायनान्शियल इयर IDवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर इथं बघू शकता कधी जमा झालेले आहेत ₹1500. क्रेडिटेड अमाऊंट बघू शकता ₹1500. सक्सेस पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवत आहे. त्याच्यामुळं कुठल्या बँकेत झालेलं आहे, अकाउंट नंबर काय आहे, सर्व माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे. ट्रान्झॅक्शन फेल्ड झालं तर त्याचं रिझनसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी शेवटचे 3 महिने दाखवतो आहे, एप्रिल, मे, जून. जूनचा सुद्धा हप्ता माझा जमा झालेला आहे बघू शकता ₹1500. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरून तुम्हाला तुमच्या पेमेंटचं स्टेटस चेक करता येणार आहे मोबाईलद्वारे. जर माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.